खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर झटकीपट गाजर हलवा बनवण्यासाठी आपण अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून आणि साल काढून घेतलेत। तर हा आजचा गाजरचा हलवा ना जरा वेगळाच आहे। यामध्ये आपण घालणार आहोत बीट। बीटाची पण मी साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतले। आता आपण किसून घेऊ। तर एकदम किसायला सोपं जातं, किसणीने किसायचं, मस्त लागतो हा गाजरचा हलवा। नक्कीच करून बघा। तर असं बघा, गाजर माझं किसून झाले। आता यामध्येच आपण आहे ना हे बीटही किसून घेऊ। नक्कीच करून बघा, खूप मस्त लागतो आणि अगदी आगळा वेगळा कलरही छान मस्त दिसतो हा गाजरचा हलवा। आता गरम कढईमध्ये थोडंसं तूप घालू आणि तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स तळून घेऊ। हलकेसे ब्राऊन करायचेत फक्त। बघा छानपैकी आता मस्त ब्राऊन झालेत, काढून घेऊया आणि त्याच तुपामध्ये आपलं बीट किसलेलं आणि गाजर किसलेलं हे घालून देऊ। अगदी जास्त वेळच लागत नाही ह्या गाजरच्या हलव्याला, नक्कीच करून बघा। आता मस्त असं या तुपामध्ये हे सगळं परतून घेऊ, छान मिक्स करून घेऊ। बीटामुळे एक गाजराच्या हलव्याला वेगळाच कलरही आलाय, मस्त दिसतोय बघा, छान दिसतंय ना, कलर छान असतो बीटाचा। तर आता हे छान हलवून झालं ना, वरून थोडंसं अजून थोडंसं तूप घालते, 2 चमचे तरी असं पाहिजे याला तूप, अर्धा किलो गाजराच्या हलव्याला। छान असं तुपामध्ये परतून घेऊया गाजर आणि मग दूध घालूया। अर्धा लिटर दूध घालायचं, छानपैकी असं गरम दूध घालायचं अगोदर गरम करून आणि मस्त असं मिक्स करून घेऊ। झाकण ठेवून मस्तपैकी शिजवून घेऊया। आता 5-10 मिनिटाने पाहूया, मस्त थोडंसं दूधही आटलंय, गाजरही थोडंसं शिजत आलंय। आता दूध आटल्यानंतरच आपण याच्यामध्ये ना साखर घालायची, आवडीप्रमाणे साखर घालायची आणि आता ड्रायफ्रुट्स पण घालून देऊ आणि 4 ते 5 विलायच्या कुटून घेतल्यात, ह्याही मी आताच घालून देते आणि मस्तपैकी याला मिक्स करून घेऊ। खूप छान सुगंध येतो याचा, नक्कीच करून बघा। आणि किती सुंदर दिसतोय बघा हलवा, मस्त दिसतोय की नाही, झटकीपट, जास्त वेळ नाही काही नाही, मस्त। आता 2-4 मिनिटानंतर बघा किती वेगळा दिसतोय की नाही, कलर किती मस्त दिसतोय गाजरच्या हलव्याचा आणि छान शिजलाय। आता मस्तपैकी आपला गाजरचा हलवा झालाय। गॅस बंद करून हा गाजरचा हलवा आता बघा खाण्यासाठी आपण एका डिशमध्ये घेऊया। किती सुंदर दिसतोय, गरम गरम खाल्ला तरी पण मस्त लागतो आणि असं फ्रीजमध्ये थंड करून खाल्ला ना तरी हा मस्तच लागतो। आता वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून हा आपला मस्तपैकी गाजरचा हलवा झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।